चूक काय? फक्त राजकारण ना? राजकारणामुळे इतक्या लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही आता? मराठ्यांची चूक काय याच्यात? माझ्या गरीब मराठ्यांनी आंदोलन उभा केलं, याच्यात चूक काय? का मारायचे पोरं तुम्हाला मराठ्यांचे? याच्यात त्या पोरानं प्रसाद बोडखेनी कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतलंय. मारायचे का फडणवीस पोरं? मारायचे तुमच्या राजकारणासाठी? तिथं व्हॅलिडिटी झाल्यात ह्या नावाच्या. व्हॅलिडिटी म्हणतोय मी. हे बोडखे नाव आहे ना फडणवीस, इथं व्हॅलिडिटी झाल्यात. कुठे ती प्रत होती व्हॅलिडिटीची? मला दाखवू द्या आज. आता आहे जे बोबाट उठेलाय ना, आणि जी कुठली बी पैदाश आहे ना, तिने खुश झाली. सत्याचा विजय. मराठ्यांचं वाटोळं करणं सत्याचा विजय असतो का? पृथ्वीराज बोडखेची व्हॅलिडिटी झाली. सक्क चुलत बोळी तिचा. फक्त राजकारणाच्या द्वेषापोटी यांनी रद्द केल्यात आणि मराठ्यांचं वाटोळं करायला लागले. महाराष्ट्रातल्या मराठ्यालाही सांगतो, तुम्हाला सांगतो, तुमच्या व्हॅलिडिटी झाल्याशिवाय उभा राहत जाऊ नका आणि तुम्ही पुढे राजकारणात उभा राहू नका. मराठी गरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होत आहे. मला ह्या प्रकरणात पडायचं सुद्धा नव्हतं, मला गरज नाही याच्यात. पण या नावाखाली हे मराठ्यांचं वाटोळं करायला लागलेत म्हणून या प्रकरणात मला पडावं लागलं. हे मीडियाला चालत नव्हते तर मीही बोलत नव्हतो. याला सत्याचा विजय म्हणता बरं तुम्ही भिकारड्या हो? काय पायदेशी येत अवलादी तुमच्या? तुमचं एखादं लेकरू नोकरी गेल्यावर आम्ही असाच आनंद व्यक्त करायचा का आता? तुमचं जर एखादं पोरग नोकरीतून गेला असं गेलं, आम्ही पण इथून पुढे हीच तुम्हाला रूढ पाडायची का आता? याला सत्याचा विजय म्हणते? अरे खोटरडेपणाने सगळं दबावापोटी तुम्ही मंत्रालयात बसून बसून हे रद्द करून घेतलंय. आमच्या विखे पाटला रोग आलेत का फोन लावायला? ओबीसीचे रद्द करण्यासाठी फोन लावते. हे टाळाटाळा बोलतात ना.